हा लक्ष द्या. केलं का चालू? नमस्कार, नितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. आपण राष्ट्रपती पाहून राहिलो होतो. भारतीय राज्यघटनेचा भाग 5वा प्रकरण पहिलं आपण पाहून राहिलो. केंद्राचं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. कायदे मंडळ हा प्रकरण 2 मध्ये आहे. आपण पाहून राहिलो केंद्राचं कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळात कोण येते तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि त्याच्यानंतर महान्यायवादी. आता याच्यात आपण पाहून राहिलो राष्ट्रपतीची निवड पद्धत पाहिली. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण भाग घेते, कोण भाग घेत नाही. त्याच्यानंतर राष्ट्रपतीची निवड पद्धत एकल संक्रमणीय प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या आधारावर आहे. अप्रत्यक्षरित्या लोक मतदान करतात. तुम्हाला डायरेक्ट वोटिंग राईट्स नाही. भारताचा राष्ट्रपती हा नामधारी आहे पण घटनात्मक प्रमुख आहे आणि या देशाचा पहिला नागरिक आहे. त्याच्यानंतर आपण का पाहिलं, त्याच्यानंतर पाहिलं राष्ट्रपतीवर महाभियोग. ठीक आहे, कोणतं कलम आहे महाभियोगाचा? बोमला पटपट. कोणतं? राष्ट्रपती कलम 61 नुसार कोणत्याही व्यक्तीला फाशीची सजा झाली असेल अशा व्यक्तीची सजा जन्मठेपेपर्यंत किंवा पूर्णतः माफ किंवा अंशतः माफ करू शकते. मग राष्ट्रपतीचं कलम आहे कलम 52. ठीक आहे, राष्ट्रपतीचं कलम आहे 52. राष्ट्रपतीचा महाभियोगाचं कलम आहे. मग महाभियोगात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत 3 सभागृह भाग घेते, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा. पण राष्ट्रपतीच्या महाभियोगात 2 सभागृह भाग घेते, लोकसभा आणि राज्यसभा. ठीक आहे, तो अँग्लो इंडियन सदस्याला भाग घेता येते का लोकसभेच्यात? हो, महाभियोगात घेता येते. आणि 12 जे कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रातले राज्यसभेतले लोक असतात त्यांनाही महाभियोगात भाग घेता येते पण यांना निवडणुकीत भाग घेता येत नाही. पाहिलं ना आपण, निवडणुकीत 3 सभागृह भाग घेते, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा. विधान परिषदेच्या कोणत्याही सदस्याला राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होता येत नाही. मग आता इथं लक्ष द्या रे. आता पाहून राहिलो तो राष्ट्रपतीचे अधिकार पाहून राहिलो होतो. प्रशासकीय अधिकार पाहिले. ठीक आहे, कायदेविषयक अधिकार पाहिले. राष्ट्रपतीचा अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा अधिकार पाहिला कलम 123 नुसार. केव्हा काढता येते हा वटहुकूम? जेव्हा संसदेचे अधिवेशन चालू नसेल व अशा वेळेस एखादा कायदा करणं अनिवार्य आहे असे वाटत असेल तर भारताचा राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कलम 123 नुसार वटहुकूम किंवा अध्यादेश जाहीर करू शकतो. वटहुकूम म्हणजे कायदाच असतो पण त्या कायद्याला संसदेची परवानगी मिळालेली नसते म्हणून येणाऱ्या अधिवेशनात परवानगी घ्यावी लागते, अन्यथा तो अध्यादेश का होतो? रद्द होतो. का होतो? मग आता लक्ष द्या. त्याच्यानंतर थोडंसं इको कमी कर रे. राष्ट्रपतीचा नकाराधिकार, ओटो पॉवर. त्याला कायले ओटो पॉवर म्हणते? लक्ष द्या. राष्ट्रपतीचा ओटो पॉवर म्हणजे राष्ट्रपतीकडं सगळ्यात कोणतंही विधेयक भारतात सगळ्यात शेवटी सहीसाठी जाते राष्ट्रपतीकडं. विधेयक कशाले म्हणते आणि कायदा कशाले म्हणते? राष्ट्रपतीची सही झाली का विधेयकाचं रूपांतर कायद्यात होते. आणि कायदा कसा तयार होते तर कायद्याचा कच्चा पहिले ड्राफ्ट बनवला जाते ज्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी भेटते. कायद्याचा ड्राफ्ट केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला. कायदा बनवते कोण? तर ज्या विभागाचा कायदा आहे त्या विभागाचा रिस्पॉन्सिबल मिनिस्टर तो कायदा बनवते. पण कायदा बनवण्यासाठी मिनिस्टर एवढा खूप काही हुशार राहत नाही. त्याच्या मागं जे पॉलिसी मेकिंग बॉडी असते ते असते IASचे कॅबिनेट सेक्रेटरी लोक असतात जे IAS झालेले असतात, 20-25 वर्षाचा एक्सपिरियन्स असते. हे लोक कायद्याचा ड्राफ्ट बनवते आणि कायद्याचा ड्राफ्ट बनवला का त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी भेटते आणि मग तो रिस्पॉन्सिबल मिनिस्टर लोकसभेत किंवा राज्यसभेत तो कायदा मांडते म्हणजे ते विधेयक मांडते. मग एका सभागृहात पारित झालं तर दुसऱ्या सभागृहात जाते आणि तिथून जाते शेवटी राष्ट्रपतीच्या सहीकडं. राष्ट्रपतीसाठी सहीकडं गेलं का राष्ट्रपतीला 3 पॉवर दिले आहे. किती पॉवर दिले आहे? एक तर गुपचाप सही कर. का कर? तर राष्ट्रपती आलेलं विधेयक, संसदेकडून पारित होऊन आलेलं विधेयक लगेच सही करून का करून देते? मंजूर करून देते. त्यानं सही, राष्ट्रपतीनं सही केली का डायरेक्ट त्याचं रूपांतर कायद्यात होते. कशात होते? कायद्यात. आणि राष्ट्रपतीले जर वाटलं का मला हे आवडलं नाही जी अशा दुरुस्त्या करा बरं, तर राष्ट्रपती पुन्हा ते काही शिफारशीसह, काही दुरुस्तीसह ते विधेयक संसदेकडे परत पाठवते. तर संसद त्याच्यावर का करते? का संसदेले ओन पॉवर आहे. संसद राष्ट्रपतीनं सुचवलेल्या शिफारशी ॲक्सेप्ट करू शकते किंवा त्या ठुकरावू शकते. ठीक आहे, किंवा त्याच्यात इन्क्लूडही करू शकते. जेव्हा राष्ट्रपतीनं एखादं विधेयक
दुरुस्तीसह पाठवलं तर त्या दुरुस्त्या ॲक्सेप्ट कराव्या किंवा नाही कराव्या हे सर्वस्वी डिपेंड करते संसदेवर. संसदेनं पुन्हा ते विधेयक जशान तसं पारित करून राष्ट्रपतीच्या उरावर पाठवलं तर राष्ट्रपतीले ते विधेयक परत करता येत नाही. समजलं का? मग गुपचाप सही करावं लागते. ह्या दुसरा पावर झाला. ठीक आहे. परत आलं एकच वेळा परत पाठवता येते. 42व्या घटना दुरुस्तीनं इंदिरा गांधीनं आणीबाणीच्या काळात म्हणलं होतं का पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक राहील. ठीक आहे. आणि मग ऐकाच लागे इंदिरा ठीक आहे म्हणजे पंतप्रधान मंत्रिमंडळाचं राष्ट्रपतीले. पण मग 1978ले मोरारजी देसाईचं जनता दलात सरकार आलं. त्यानं ठीक आहे त्यानं 44वी घटना दुरुस्ती केली. 44व्या घटना दुरुस्तीत मोरारजी देसाई म्हणते का पंतप्रधान मंत्रिमंडळाचा निर्णय ठीक आहे हा राष्ट्रपतीला एक वेळा परत पाठवता. मग राष्ट्रपतीले कोणताही विधेयक पंतप्रधान मंत्रिमंडळाचा कोणताही निर्णय एक वेळा वापस पाठवता येते. त्यानं जशान तसा पाठवला मग त्याच्यावर सही करा लागते. मग आता लक्ष द्या विधेयकाचे आपण दोन प्रकार पाहिले. एक खाजगी विधेयक आणि एक सरकारी विधेयक. जर सरकारच्या मंत्र्यानं विधेयक मांडलं संसदेत तर त्याला म्हणायचं सरकारी विधेयक. आणि एखाद्या खाजगी खासदारानं एखाद्या मंत्रालयात नसणाऱ्या खासदारानं विधेयक मांडलं तर त्याला म्हणायचं खाजगी विधेयक. पण खाजगी विधेयक फारसे मांडल्या जात नाही. ठीक आहे. विधेयक मांडते कोण तर रिस्पॉन्सिबल मिनिस्टर किंवा सरकार मांडत असते. समजलं का? मग त्याला म्हणते सरकारी विधेयक. का म्हणते सरकारी विधेयक. मग आता लक्ष द्या आता लक्ष द्या. मग विधेयकाचे किती प्रकार? अबे किती प्रकार? दोन प्रकार. सरकारी एखादे विधेयक संसदेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मांडले असेल त्याला सरकारी विधेयक म्हणतात. आणि संसदेमधल्या एखाद्या सदस्याने ठीक आहे म्हणजे मंत्रिमंडळ सोडून सदस्याने मांडले असेल तर त्याला खाजगी विधेयक म्हणतात. का म्हणतात? मग पारित व्हायची पद्धत कशी आहे? कोणतेही सर्वसामान्य विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते. कोणत्याही. ठीक आहे. गरज नाही आहे का लोकसभेत फक्त लिहून आहे संविधानात स्पष्ट का भारताचं अर्थविधेयक हे फक्त आणि फक्त लोकसभेतच मांडण्यात यावं. समजलं का? घटना दुरुस्ती विधेयक आणि इतर सर्वसामान्य विधेयक कोणत्याही सभागृहात मांडता येते. आणि एका सभागृहात मंजूर झालं का ते दुसऱ्या सभागृहात जाते. पण विधेयक मांडल्याच्या नंतर पहिले त्याच्यावर चर्चा होते. आणि विधेयक मांडायचं आहे त्याच्या 4 दिवस अगोदर बंद्या कायद्याचा ड्राफ्ट ठीक आहे बंद्या संसद सदस्याला वाचायला देते का तुम्ही 4 दिवस अभ्यास करा आणि त्या विधेयकावर जेव्हा चर्चा होईल तेव्हा त्याच्यावर काय विचार जा प्रश्न विचार जा. समजलं का? आणि मंत्री मग त्याच्यावर उत्तर देते का हे असं झालं तर असं होईल असं झालं तर असं होईल. समाधानकारक उत्तर भेटलं तर ठीक नाही तर ते कलम काढायला लावते त्याच्यातली ते शिफारस काढायला लावते. यालेच लोकशाही म्हणते. का म्हणते? सर्वानुमताने कायदा केला जातो आणि प्रत्येकजण कायद्यातून आपल्या राज्याचा आपल्या मतदारसंघाचा फायदा पाहिजे. आणि संसदेत कायदा करणं इट्स नॉट अ जोक. ठीक आहे. 543 लोकांचे मत एका जागी आणणं हे साधं काम नाही. आपल्या घरचे 5 लोकांचे मतं एका जागी येत नाही. जर एखादा पोरगा पसंत आला घरी बहिणीसाठी तर बाप म्हणते चांगला पोरगा आहे ठीक आहे मानवाई घरचा आहे तर घरगीर चांगला आहे तो पोट्ट ठेव काजी पोट्ट बाबा पाहिलं साहेब या त्याले ते पोट्टी म्हणते ते टकलंच आहे मी ह्या टकल्यासोबत लग्न अहो सरकारी नोकरी म्हणजे टकलं जी ठीक आहे. तर ठीक आहे तर हे जे आहे मी सांगून राहिलो तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आहे की आपल्या घरी 5 जणांचे मतं एकत्र येत नाही. ठीक आहे. इथं संसदेत 543 लोकांचे मतं एकत्र आले पाहिजे. ठीक आहे. मी का म्हणून राहिलो समजून राहिलं? ठीक आहे. मी का म्हणून राहिलो समजून राहिलं का? मी पहिलेच सांगून राहिलो मोबाईल गिबाईल हातात असेल तर खाली ठेवा. ठीक आहे. नाही तर मला दिसला मी हाकलून देईन क्लासमधून. ठीक आहे. त्या दिवशी सांगितलं मी. हां ठीक आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे ज्या कोणाच्या हातात असन ठीक आहे. मग आता लक्ष द्या त्यानंतर लक्ष द्या ठीक आहे. मग हे विधेयक सभागृहात जाते. सभागृहात त्याच्यावर चर्चा होते. चर्चा झाल्यावर ते विधेयक सभापती मतदानाला टाकते आणि मतदान झालं का ते सभापती डिक्लेअर करते का ते पारित झालं का नाही झालं. आणि मग ते पारित झालेलं विधेयक ठीक आहे दुसऱ्या सभागृहात जाते आणि दुसऱ्या सभागृहातून पारित होऊन ते कुठं जाते राष्ट्रपतीकडे जाते. अशी त्याची काय प्रोसिजर आहे. समजलं का? मग आता लक्ष द्या तर
मग सभागृहात मांडू शकते, त्यानंतर त्या सभागृहात चर्चा होते, चर्चेनंतर काही दुरुस्त्या करून ते विधेयक सभागृहात सभापती मतदानाला टाकतात, त्या सभागृहात पारित झाल्यानंतर दुसऱ्या सभागृहात जाते, त्यानंतर त्यावर पुन्हा चर्चा घडून येते, त्यानंतर ते विधेयक तिथचे सभापती त्या सभागृहाचे मतदानाला टाकते, या दोन्ही सभागृहात विधेयक पारित झाल्यानंतर मंजुरीसाठी राष्ट्रपतीकडे जाते, राष्ट्रपती जेव्हा भारताच्या राष्ट्रपतीकडं विधेयक मंजूर करण्यासाठी जाते, तेव्हा राष्ट्रपतीला 3 अधिकार प्राप्त होतात. किती अधिकार? 3. ठीक आहे. पहिला अधिकार सांगितला लगेच सही करून मंजूर करणे, दुसरा अधिकार आहे 1 वेळा परत पाठवणे, तिसरा अधिकार आहे राष्ट्रपतीला पटलंच नाही ते विधेयक तर राष्ट्रपती सरळ बाजूले काढून ठेवते. का करून ठेवते? बाजूले. मग आता लक्ष द्या, राष्ट्रपतीला 3 पॉवर भेटते. राष्ट्रपती एखाद्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर कसे होते डायग्राम पहा. ठीक आहे. अशा डायग्राम फायग्राम पुस्तकात भेटणार नाही. ठीक आहे. कोणत्याही सभागृहात मांडता येते. पहिले राज्यसभेत मांडा का लोकसभेत मांडा, मांडलं आता समजा पहिल्यांदा इकडे लक्ष द्या रे, पहिल्यांदा राज्यसभेत मांडलं, त्याच्यावर चर्चा होते आणि मतदानाला टाकून का होते? पारित. मग या सभागृहात पारित झालं का ते जाते लोकसभेत, मग लोकसभेत मांडते, लोकसभेत चर्चा होते, लोकसभेत पारित होते, मग जाते बुवाजीकडं. समजलं का? प्रोसिजर उलटी बी होऊ शकते. पहिले लोकसभेत मांडलं तर पहिले मग लोकसभेत मांडणे, लोकसभेत चर्चा घडणे, पारित, मग इकडे येईन मांडणे, चर्चा घडणे, पारित, मग बुवाजीकडं. समजलं का? व्हाईस वर्सा. 8-6 माई बहीण तुले, तुझी बहीण मले, तू तिकडे तिले पण नाव, मी इकडे इले पण नाव. समजलं का? समजलं का? असं हे प्रोसिजर आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, राष्ट्रपतीला एखाद्या विधेयकाला संमती देण्याचा अधिकार, ठीक आहे, संमती देण्याचा अधिकार एक तर लगेच सही करते, राखून ठेवते. काय ठेवते? राखून ठेवते. नाहीतर विधेयक 1 वेळा का पाठवते? वापस पाठवते. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, मग आता त्याच्यानंतर आणि ठीक आहे, आणीबाणी मायबाई. ठीक आहे. तर राष्ट्रपतीला किती अधिकार आहे म्हणलं? किती अधिकार आहे? 3 अधिकार आहे. किती अधिकार आहे? 3. कशाबाबत? कुठे गेलो बाई? 2 मिनिट. आता लक्ष द्या रे. आता लक्ष द्या. तर राष्ट्रपती इकडे लक्ष द्या, राष्ट्रपतीकडे एखादे विधेयक अंतिम मंजुरीसाठी गेल्यास राष्ट्रपतीला 3 पर्याय प्राप्त होतात. राष्ट्रपती त्या विधेयकावर लगेच सही करून संमती देऊ शकतो, राखून ठेवू शकतो किंवा संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतो. फक्त धन विधेयक पुनर्विचारार्थ पाठवता येत नाही. काहून? ऑलरेडी बुवाजीची परवानगी घेऊन ते मांडलं असते. जे ऑलरेडी बुवाजीची पहिलेच परवानगी घेतली आहे तर डबल बुवाजीला विचारायचं काम नाही, ह्या पोरीसोबत लग्न करू का म्हणून. बुवाजीने पहिले सांगितलं तू करू शकतो का लग्न, म्हणून बुवाजीची पहिलेच परवानगी घेतली असते बजेट मांडताना. समजलं का? मग आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. आता पुन्हा राष्ट्रपतीले पहा, आतमध्ये जर गेलं खोला तर त्याला राष्ट्रपतीला का पावर आहे? भारताच्या राष्ट्रपतीला एखाद्या विधेयकाला संमती देताना खालील अधिकार प्राप्त झाले आहे. ठीक आहे. एक आहे पूर्ण किंवा शुद्ध नकार अधिकार, ॲब्सोल्यूट वेटो पॉवर. ठीक आहे. दुसरा आहे निलंबनात्मक नकार अधिकार, सस्पेन्सिव्ह वेटो पॉवर, आणि तिसरा आहे पॉकेट नकार अधिकार. ठीक आहे. असे 3 नकार अधिकार प्राप्त झाले आहे. ठीक आहे. आता हे का होय? ठीक आहे. तर हे बी समजून, हे सगळं आता आपण आतमध्ये चाललो, खोल पाण्यात, समुद्रात. हे पोलीस भरती नाही वय. ठीक आहे. राष्ट्रपती कलम 52, महाभियोग 63 आहे काय सर? 62 बी नाही, सर्व बरोबर. ठीक आहे. तर हे पोलीस भरती नाही वय, कलम पाठ करायचं काम नाही आहे. इथं आतमध्ये असे प्रश्न विचारते. राष्ट्रपतीला 3 नकाराधिकार दिले आहे. एक पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार, निलंबनात्मक नकाराधिकार आणि पॉकेट नकाराधिकार. ठीक आहे. आता खोल पाण्यात चाललो आपण. ठीक आहे. हे राज्यसेवा UPSC साठी खूप कामाचे विषय आहे. आणि चांगल्या लोकांना माहीत नाही राहते. LLB वाल्या पोट्याले इंडियन पॉलिटी आहे पूर्ण भेटलं नाही माहीत राहते. ठीक आहे. हे जेव्हा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होता बमाड नॉलेज राहते त्याच्यापाशी.
ते राहते खतरनाक. आता पूर्ण किंवा शुद्ध नकार अधिकार ॲब्सोल्यूट ओटो कशाने म्हणते ॲब्सोल्यूट ओटो लक्ष द्या बे. ठीक आहे. हे ॲब्सोल्यूट ओटो पॉवर राष्ट्रपतीचा काय तर पहा संसदेने पारित केलेले एखादे विधेयक भारताचे राष्ट्रपती संमती न देता राखून ठेवू शकते. म्हणजे संमती देणार नाही बाजूले काढून ठेवण. ठीक आहे. मग यालाच राष्ट्रपतीचा पूर्ण किंवा शुद्ध म्हणजे राष्ट्रपतीला जर एखादं विधेयक आवडलं नाही तर डायरेक्ट बाजूला काढून ठेवते सही नाही. आणि संविधानात कुठंच लिहिलं नाही का राष्ट्रपतीने एखादं विधेयक किती दिवस राखून ठेवावं. कितीकही दिवस राखून ठेवू शकते. समजलं का. राष्ट्रपती त्याला संमती देणार नाही. मी का म्हटलं समजलं का. हां राष्ट्रपतीला ह्या पावर आहे का एखादं विधेयक नाहीच आवडलं तर राष्ट्रपती गुपच्या बाजूला सहीच नाही करत म्हणते जा का करायचं आहे करून घे. तर काहीच नाही करू शकत. राष्ट्रपतीचा याला पूर्ण नकार अधिकार म्हणते. ठीक आहे. फुल पॉवर आहे. याच्यावर क्लेम घेऊन कोणाच कोर्टात करता येत नाही. का राष्ट्रपतीने सही काऊन नाही केली सुप्रीम कोर्टात हां जाता येत नाही कारण तो राष्ट्रपतीचा पूर्ण नकार अधिकार आहे. तो संविधानाने दिलेला आहे. ठीक आहे. या देशात संविधान सर्वोच्च आहे. नरेंद्र मोदीचा बाप नाही नरेंद्र मोदी नाही सरकार नाही कोणीच नाही सुप्रीम कोर्टसुद्धा नाही. या देशात सर्वोच्च असन तर संविधान काय सुप्रीम कोर्ट हे संविधानानुसार निर्मित झालेली काय संस्था आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च नाही संविधान सर्वोच्च आहे. ठीक आहे. संविधानाच्या वर कोणताही कायदा या देशात मोठा नाही. मी काय म्हटलं समजलं का. हां मग आता लक्ष द्या. पूर्ण किंवा ठीक आहे पूर्ण किंवा शुद्ध नकार अधिकार झाला. हा नकार अधिकार राष्ट्रपती 3 परिस्थितीत वापरू शकते. हे पाहता अंदर अंदर चाललो अजून खोलात. ठीक आहे. नाका तोंडात पाणी गेलं श्वास नाही पुरला तर वापस ये जा वरतं नाही तर खालतच मरान. मी का म्हणून राहिलं समजून राहिलं का. आता खोल चाललो. ठीक आहे. पहिले का पाहिलं राष्ट्रपतीचं एखादं विधेयक पारित करतानाची 3 पावर. ठीक आहे. एक तर वापस पाठवणे गुपचाप सही करणे नाही तर बाजूले काढून ठेवण्याचा जो अधिकार आहे याला म्हणते शुद्ध किंवा पूर्ण नकार अधिकार. मग तो किती कोण्या परिस्थितीत वापरते 3 कंडिशनले वापरते. किती कंडिशनले वापरते कोणत्या कंडिशन आहे याच्यासाठी लक्ष्मीकांत वाचा लागते एवढं मोठं. समजलं का. आणि त्याच्यातल्या नोट्स काढायला लागते अशा सर असं आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. पहिला 3 वेळा वापरू शकते. एक तर जर खाजगी विधेयक असन तर कारण हे सरकारचं नाही राहत. अशा खाजगी विधेयकाबाबत राष्ट्रपती पूर्ण नकार अधिकार वापरू शकते. ठीक आहे. मग दोन्ही सभागृहात मंजूर झालं तर राष्ट्रपती त्याला त्याच्यावर सहीच नाही करणार. दुसरं एखाद्या सरकारी आता पहा का म्हणत्या पॉइंट बरोबर पहा. एखाद्या सरकारी विधेयकाला राष्ट्रपतीची संमती मिळण्या अगोदर जर कॅबिनेटने राजीनामा दिला असेल तर म्हणजे आता समजा नरेंद्र बापूच्या मंत्र्यानं विधेयक मांडलं लोकसभेत मंजूर झालं राज्यसभेत मंजूर झालं आणि राष्ट्रपतीकडे गेलं. राष्ट्रपतीकडे येऊन 8 दिवस झाले पडून आहे. राष्ट्रपती फॉरेन दौऱ्यावर होते सही झाली नाही आणि त्याच वेळेस ठीक आहे सरकार पडलं. ज्यानं कायदा मांडला ते जर सरकार पडलं तर त्या सरकारनं मांडलेला तो कायदा होता. नवीन सरकारले तो कायदा पटते का नाही हे सांगता येत नाही. म्हणून तो अशा वेळेस जर राष्ट्रपतीकडे एखादं विधेयक मंजुरीसाठी आलं आणि ज्या सरकारनं मांडलं होतं ते कॅबिनेटच बरखास्त झालं म्हणजे पंतप्रधान मंत्रिमंडळ गेलं तर अशा वेळेस राष्ट्रपती ते विधेयक बाजूले काढून ठेवू शकते. मी का म्हणलं समजलं का. मी का म्हणलं गेलं का डोक्यात. एक तर खाजगी विधेयकाबाबत. दुसरी कंडिशन आहे ज्यानं विधेयक मांडलं त्यानं दोन्ही सभागृहात पारित करून घेतलं आणि राष्ट्रपतीची सही व्हायच्या अगोदर सरकार पडलं तर ते विधेयक बाजूले काढून ठेवू शकते. कोण पण एखादं सरकारी विधेयकाला राष्ट्रपतीची संमती मिळण्या अगोदर जर कॅबिनेटने राजीनामा दिला किंवा सरकार पडलं नवीन आता पहा नवीन कॅबिनेटने असे विधेयक रद्द करण्याचा सल्ला दिला तर समजलं का. मग आता ते जुनं विधेयक पडून होतं ते सरकार पडलं आणि नवीन सरकार आलेलं म्हणते का ते विधेयक कॅन्सल करा. तर राष्ट्रपतीले पॉवर आहे कॅन्सल नाही करत मी बाजूले काढून ठेवत. तू म्हणणं आहे ना सही नाही करायचीच नाही करत तर मी का करतो बाजूले काढून ठेवतो. तर राष्ट्रपतीनं जुन्या सरकारनं संमती करून पाठवलेलं संसदेकडून पाठवलेलं विधेयक ठीक आहे विधेयक
जर सरकार बरखास्त झालं तर बाजूला काढून ठेवू शकते, खाजगी विधेयक असेल तर बाजूला काढून ठेवू शकते, आणि जर ठीक आहे जर नवीन सरकारनं सांगितलं का ते विधेयक कॅन्सल करा तरी राष्ट्रपतीला पॉवर आहे बाजूला काढून ठेवायचा. असे किती 3 परिस्थितीत वापरता येते पूर्ण नकाराधिकार. समजलं का? पूर्ण नकाराधिकार म्हणजे विधेयक सही न करता बाजूला काढून ठेवणे. समजलं का? मग बाजूला काढून ठेवलं का तर ते विधेयक लागू होत नाही. राष्ट्रपतीची सहीच नाही झाली तर मंजूर कसं होईल? मग निलंबनात्मक नकाराधिकार हे लय खतरनाक आहे बरं. ठीक आहे, निलंबनात्मक नकाराधिकार म्हणजे सस्पेन्सिव्ह वेटो. हे चांगल्या चांगल्या लोकांना नाही समजत. ठीक आहे, मग आता लक्ष द्या कशाले म्हणते. ठीक आहे, कशाले म्हणते सस्पेन्सिव्ह वेटो. आता पाहून घ्या. भारताचे राष्ट्रपती काही विधेयक भारताचे राष्ट्रपती काही विधेयक एकाच पुनर्विचारार्थ ठीक आहे एखादे विधेयक पुनर्विचारार्थ संसदेकडे परत पाठवू शकते. असे विधेयक संसद सुधारणेसह किंवा जशान तसे संसदेत साध्या बहुमताने पारित करून पुन्हा राष्ट्रपतीच्या परवानगीसाठी पाठवले जाते. तेव्हा राष्ट्रपतीला असे विधेयकाले संमती द्यावीच लागते. ठीक आहे, समजलं का? मग दुसरा पॉवर आहे, जर राष्ट्रपतीनं आलेलं विधेयक काही दुरुस्त्यासह संसदेकडे परत पाठवलं का हे मला आवडलं नाही हे दुरुस्त करून द्या बा. तुम्ही तुम्हाला पहिले सांगितलं का या देशाच्या संसदेवर जोर जबरदस्ती नाही आहे राष्ट्रपतीची का त्यानं पाठवलेल्या शिफारशी मंजूर केल्याच पाहिजे. साध्या बहुमतानं उपस्थित सदस्याच्या अर्ध्यापेक्षा 1 बहुमतानं ते विधेयक पुन्हा पारित केलं जशान तसंच किंवा दुरुस्त्यासहही केलं चालते किंवा जशानं तसं केलं चालते. ते विधेयक कोणाकडे जाईल? कोणाकडे जाईल? पुन्हा राष्ट्रपतीकडं संमत करून देईल. म्हणजे डबल संमत करावं लागते. पहिले संमत करून पाठवलं, राष्ट्रपतीला आवडलं नाही, वापस पाठवलं तर वापस पाठवल्यावर पंतप्रधान मंत्रिमंडळ नाही पुन्हा संसदेत मांडा लागते. पुन्हा त्यास राष्ट्रपतीनं मांडलेले पॉईंटवर विचार करावा लागते. पण संसदेले अधिकार आहे का ते ॲक्सेप्ट करायचे का नाही? ॲक्सेप्ट केल्या तरी ठीक, नाही तर जशान तसं जरी पाठवलं तर मग राष्ट्रपतीला बाजूलाही ठेवता येत नाही. मग गुपचाप का करावं लागते? सही. ठीक आहे, तर अशा विधेयकाला संमती द्यावीच लागते, परत पाठवता येत नाही. मग म्हणजेच राष्ट्रपतीचा नकाराधिकार संसदेत साध्या बहुमताने फेटाळून लावता येतो. राष्ट्रपतीला जो नकाराधिकार भेटला आहे तो साध्या बहुमतानं फेटाळून लावता येतो. राष्ट्रपतीने सांगितलं होतं का मला हे पटलं नाही हे टाका, पण शेवटी साध्या बहुमतानं मंजूर करून त्याच्या उरावर पाठवून दिलं. कोणाच्या? राष्ट्रपतीच्या. ठीक आहे, मग त्याच्यानंतर लक्ष द्या, पॉकेट नकाराधिकार. कोणता? हा पॉकेट नकार, पॉकेट वेटो. जेव्हा भारताचे लक्ष द्या रे, जेव्हा भारताचे राष्ट्रपती एखाद्या विधेयकाला संमती देत नाही. ठीक आहे, का देत नाही? जेव्हा भारताचे राष्ट्रपती एखाद्या विधेयकाला संमती देत नाही किंवा ते संसदेकडे पुनर्विचारार्थही पाठवत नाही म्हणजे कोणताच निर्णय घेत नाही. ठीक आहे, का म्हटलं? जेव्हा भारताचे राष्ट्रपती एखादं विधेयक परत बी पाठवत नाही आणि का म्हणते पुन्हा सही करत नाही, संमती देत नाही आणि संसदेकडे पुनर्विचारार्थही पाठवत नाही म्हणजेच कोणताही निर्णय न घेत नाही, यालाच राष्ट्रपतीचा पॉकेट नकाराधिकार म्हणतात. अशा वेळेस पंतप्रधान मंत्रिमंडळ किंवा संसद जोर जबरदस्ती करू शकत नाही का तुम्ही सही कराच. याले म्हणते पॉकेट ओटो. कोणाचा? तोच पॉकेटात आहे म्हणून त्याला म्हणते पॉकेट ओटो. नाही करत. का करतं? जातो कोर्टात. जा तर कोर्टात जाता येत नाही. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. मग घटना दुरुस्ती विधेयकाबाबत नकाराधिकार. जेव्हा घटनेत दुरुस्ती करायचं विधेयक मांडलं, कायच्यात? घटनेत दुरुस्ती म्हणजे का? तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 20 मध्ये दिली आहे घटना दुरुस्ती. भाग 20 मध्ये कलम 368 मध्ये भारताचं संविधान असं म्हणते का राज्यघटनेच्या कोणत्याही कलमात 368 नुसार घटना दुरुस्ती करता येईल, पण राज्यघटनेची मूलभूत चौकट बदलवता येणार नाही. कोण्या खटल्यात निर्णय दिला या सुप्रीम कोर्ट? केशवानंद भारती. किती न्यायाधीश होते? 13. किती होते? 13. ठीक आहे, 13 पैकी 9 न्यायाधीश एका बाजूने होते. मग आता लक्ष द्या, राष्ट्रपतीच्या विधेयकाबाबत घटना दुरुस्ती विधेयकाबाबत नकाराधिकार 1971च्या 24व्या घटना दुरुस्तीनुसार 24व्या घटना दुरुस्तीनुसार
राष्ट्रपती एखादी घटना दुरुस्ती विधेयकाला रोखून ठेवू शकत नाही किंवा संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही, म्हणजेच त्या विधेयकावर राष्ट्रपतीला संमती द्यावीच लागते. मी काय म्हटलं, जर घटना दुरुस्ती विधेयक संसदेनं मंजूर केलं तर ते विधेयक राष्ट्रपतीले वापस पाठवता येत नाही. म्हणजे सर्वसाधारण विधेयक राष्ट्रपतीले परत पाठवता येते, पण घटनेत दुरुस्तीचं आणि अर्थ विधेयक राष्ट्रपतीले परत पाठवता येत नाही, सही करावंच लागते. म्हणजे आता दोन विधेयक झाले, एक घटना दुरुस्ती विधेयक आणि एक पहिले मूळ प्रतीत नव्हतं, मूळ प्रतीत फक्त धन विधेयकच होतं. ठीक आहे, आता म्हणते घटना दुरुस्ती आणि ठीक आहे धन विधेयक हे राष्ट्रपतीले परत पाठवता येणार नाही, त्याला मंजुरी द्यावीच लागते. तर 1971च्या 24व्या घटना दुरुस्तीनुसार भारताचे राष्ट्रपती एखाद्या घटना दुरुस्ती विधेयकाला रोखून ठेवू शकत नाही किंवा संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही, म्हणजेच त्या विधेयकाला का द्यावी लागते, का द्यावी लागते, संमती द्यावी लागते. आता लक्ष द्या, राज्य विधेयकाबाबत राष्ट्रपतीचा नकाराधिकार. ठीक आहे, आता काही विधेयक राज्याचे राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी संसद तिकडे जाते, राष्ट्रपतीकडं. म्हणजे पुन्हा राज्यात काय होते, राज्यात एकच सभागृह असेल तर विधानसभेत मंजूर होईल, राज्यपालाकडं सहीसाठी जाईल. दोन सभागृह असेल, विधानसभा विधान परिषद, इथं मंजूर झालं का इथं जाईल, इथून मंजूर झालं का कोणाकडे जाईल, राज्यपालाकडं. राज्यपाल सही करण, मग राज्यपालाला पॉवर आहे सही करायची, ठीक आहे, का बाजूला काढून ठेवायचं, का राष्ट्रपतीकडं मंजुरीसाठी पाठवायचं, हे कोणाला पॉवर आहे, राज्यपालाला. ते राज्याच्या अधिकारात पाहू. पण असं राज्याचं विधेयक राष्ट्रपतीकडे आलं, का म्हटलं, असं राज्याचं विधेयक राष्ट्रपतीकडे आलं तर ठीक आहे, राष्ट्रपतीला का पॉवर आहे, राज्याच्या अधिकाराबाबत. मी का म्हणून राहिलो समजून घ्या हे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे, हे राज्य विधिमंडळाने लक्ष द्यावे, राज्य विधिमंडळाने संमत केलेले एखादे विधेयक राज्यपालाकडे संमतीसाठी आल्यावर राज्यपालाला त्या विधेयकाबाबत ठीक आहे कलम 200 अंतर्गत ठीक आहे 3 पॉवर भेटते. किती पॉवर भेटते, म्हणजे राज्याच्या कायदेमंडळानं एखादं विधेयक मंजूर केलं. आता काही राज्यात एकच गृही कायदेमंडळ आहे, विधानसभाच आहे, काय, आणि भारतामध्ये ठीक आहे किती राज्यात विधान परिषद आहे, 7. किती आहे, 6 का 7, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश. किती झाले, 4. ठीक आहे, त्याच्यानंतर यूपी ठीक आहे आणि बिहार. किती राज्यात आहे, 6. इथं 2 सभागृह आहे, विधानसभा विधान परिषद. बाकी सगळ्या राज्यामध्ये विधानसभाच आहे. तर एक गृही राव का 2 गृही राव, दोन्ही गृहानं मंजूर केलं किंवा एक गृह एका गृहानं मंजूर केलं तर राष्ट्रपतीकडं संमतीसाठी जाते राज्याचं विधेयक. आणि राज्याचं विधेयक राज्यपालाकडे आलं राज्याचं विधेयक का राज्याचा कायदात्मक प्रमुख कोण, राज्यपाल. तर याले 3 पॉवर आहे, संमती देणे, लगेच का देणे, राखून ठेवू शकतो किंवा ते विधेयक राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ. जसं आता राष्ट्रपती वापस पाठवू शकते तसा राज्याचं विधेयक राज्याचा राज्यपाल पुन्हा राज्याच्या विधिमंडळाकडं ठीक आहे कायदे मंडळाकडे ते विधेयक का पाठवू शकते, वापस. मग एक तर संमती देऊ शकतो किंवा राज्यपाल ते विधेयक पुन्हा राज्य विधिमंडळाकडे वापस पाठवू शकतो किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतो. म्हणजे त्याला 3 पॉवर आहे. पुन्हा कोणाले, राज्यपालाले. राज्याचं संमत केलेलं विधेयक राज्यपालाकडे आलं का कलम 200 नुसार 3 पॉवर प्राप्त होतात. एक तर लगेच मंजुरी देणे, एक तर वापस पाठवणे, नाही तर राष्ट्रपतीसाठी मंजुरीसाठी राखून ठेवणे. कोणासाठी, मग आता राष्ट्रपती तिसरी, बाकीच्या तिकडं पाहू. जेव्हा एखाद्या राज्याचे राज्यपाल एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतात तेव्हा राष्ट्रपती समोर कलम 201 नुसार 3 पर्याय येतात. कोणत्या कलमानुसार, सर PC हँग होऊन राहिला बरं आता. ठीक आहे, ते वरतं बी नाही चाललं खालतं बी नाही येऊन राहिलं. ठीक आहे, तर सोपं आहे. ठीक आहे, लक्ष द्या, सोपं आहे. राष्ट्रपतीकडं विधेयक आलं का राष्ट्रपतीला 3 पॉवर आहे. एक तर लगेच सही करून मोकळे करणे, एक तर बाजूला काढून ठेवणे, नाही तर वापस पाठवणे पुनर्विचारार्थ. समजलं का. मग कोण्या कंडिशनमध्ये बाजूला काढून ठेवू शकते, तर एक तर खाजगी विधेयक असेल तर, दुसरं मंजूर केलेल्या विधेयक ज्या कॅबिनेटनं केलं ते बरखास्त झालं तर, किंवा नवीन अस्तित्वात आलेल्या कॅबिनेटनं म्हणजे सरकारनं म्हटलं का ते विधेयक नामंजूर करा, अशाही परिस्थितीत बाजूला काढून ठेवू शकते. समजलं काय.
झालं. मग राष्ट्रपतीले पुन्हा राज्याच्या विधेयकाबाबत ठीक आहे 3 पॉवर आहे. पण समजा राज्याचं विधेयक मंजूर केलं राज्याच्या विधिमंडळानं तर ते मंजुरीसाठी जाते राज्यपालाकडं. राज्यपालाला मग 3 पॉवर आहे. ठीक आहे. एक तर पुनर्विचारार्थ पाठवणे राज्याच्या कायदेमंडळाकडं, किंवा लगेच सही करून का करणे, मंजूर करणे, आणि तिसरी गोष्ट आहे राष्ट्रपतीकडं मंजुरीसाठी पाठवणे. समजलं का? मग आता लक्ष द्या. मग आता राष्ट्रपतीले जर राज्यपालानं जर एखादं विधेयक राज्याचं राष्ट्रपतीकडे पाठवलं तर लगेच राष्ट्रपती का करू शकते, सही करू शकते. राष्ट्रपती राखून ठेवू शकते राज्याचं विधेयक, राज्याचं ते विधेयक विधान संस्थाकडे म्हणजे विधिमंडळाकडे, ते विधेयक विधिमंडळाकडे राज्याच्या पुनर्विचारार्थ पाठवण्यासाठी राज्यपालाला निर्देश देऊ शकते. म्हणजे पहा, राष्ट्रपतीपाशी विधेयक आलं तर राष्ट्रपती लगेच मंजूर करून देऊ शकते, किंवा राखून ठेवू शकते, बाजूला काढून ठेवू शकते, किंवा राज्यपालाला सांगू शकते का हे विधेयक मला पटलं नाही, राज्याच्या विधिमंडळाला का पाठव, वापस पाठव. समजलं का? म्हणजे राष्ट्रपतीले कलम 201 नुसार राज्याच्या विधेयकाबाबत 3 अधिकार प्राप्त झाले. कोणते कोणते? लगेच मंजुरी देणे, किंवा बाजूले काढून ठेवणे, किंवा राज्यपालाला सांगणे का हे विधेयक राज्य विधिमंडळाला का पाठव, वापस पाठव, का पाठव. मग असं आहे. ठीक आहे. जमन का? जमन का? अजी जमन का? काही प्रॉब्लेम? अजी काही प्रॉब्लेम? काहून शेटर वरतही नाही चाललं, खालतही नाही चाललं, जमून नाही राहिलं काही? ठीक आहे. अर्धाच तास झालं लेक्चर. ठीक आहे. अर्ध्या तासातच पिसायले. ठीक आहे. आता लक्ष द्या. का सांगितलं मग सांगा. राष्ट्रपतीचे नकाराधिकार पाहून राहिलो. एखादं विधेयक राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी आलं तर राष्ट्रपतीला किती अधिकार आहे? 3. कोणते? का लगेच मंजुरी देणे, एक वेळा पुनर्विचारार्थ पाठवणे. पण किती वेळा पाठवू शकते असं पुनर्विचारार्थ? एकच वेळा. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 44वी घटना दुरुस्ती 1978 मोरारजी देसाई सरकार. ठीक आहे. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या. मग राष्ट्रपती वापस पाठवू शकते, सही करू शकते, नाही तर मग तिसरा अधिकार आहे बाजूले काढून ठेवू शकते. बाजूले काढून 3 कंडिशनमध्ये ठेवू शकते. किती कंडिशन? कोणत्या कोणत्या? खाजगी विधेयक असेल तर वारे वा जाऊ. जर ज्या सरकारनं विधेयक मांडलं ते सरकार पडलं पण राष्ट्रपतीची त्या विधेयकावर सही झाली नाही तर अशा वेळेस बाजूला काढून ठेवू शकते, किंवा नवीन आलेल्या सरकारनं ते विधेयक ठीक आहे नामंजूर करायला लावलं, खारिज करायला लावलं तर अशा वेळेस बाजूला काढून ठेवू शकते. समजलं का? काही प्रॉब्लेम? आणि राज्याचं विधेयक राज्यपालाकडे गेलं मंजुरीसाठी, त्याला 3 पॉवर आहे राज्यपालाने. लगेच राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवणे, लगेच मंजुरी देणे, किंवा राष्ट्रपतीसाठी राखून ठेवणे. हे कलम 200 मध्ये दिले आहे राज्यपालाचे राज्याच्या विधेयकाबाबतचे अधिकार. आणि 201 मध्ये दिलेलं आहे का राष्ट्रपतीकडं जर राज्याचं विधेयक आलं तर राष्ट्रपतीले 3 पॉवर आहे. लगेच मंजुरी देणे, ठीक आहे, बाजूला ठेवणे म्हणजे राखून ठेवणे, आणि त्याच्यानंतर तिसरा आहे का राज्यपालाला सांगणे का हे विधेयक राज्य विधिमंडळाकडे का पाठव परत पाठव. जमन का? जमन का? काही प्रॉब्लेम? ठीक. अरे हे काही प्रॉब्लेम आहे का याच्यात? मग आता लक्ष द्या. त्याच्यानंतर
हां, इथं लक्ष द्या, हे डायग्राम पाहून घ्या. ठीक आहे, शॉर्ट बट स्वीट. राष्ट्रपतीचा नकाराधिकार, पूर्ण नकाराधिकार किंवा शुद्ध नकाराधिकार, निलंबनात्मक नकाराधिकार आणि पॉकेट नकाराधिकार. वा वा सर, हे जेवलं एक नंबर. ठीक आहे, ठीक आहे. हां, आता लक्ष द्या. राष्ट्रपतीला पूर्ण नकाराधिकार, शुद्ध नकाराधिकार खाजगी विधेयकाबाबत राबवता येतो. ज्या सरकारने मांडले आहे ते सरकार पडलं तर बरखास्त करता येते, बाजूला ठेवता येते. नवीन आलेल्या सरकारने राष्ट्रपतीला ते विधेयक रद्द करण्याचा सल्ला दिला असेल तर बाजूला काढून ठेवता येते. निलंबनात्मक नकार एक वेळा परत पाठवू शकते संसदेकडं. संसदेनं संमती केली आणि पुन्हा परत पाठवलं तर दुसऱ्यांदा वापस पाठवता येत नाही, सही करास लागते. ठीक आहे. मग पॉकेट नकाराधिकार, एखादी विधेयक कितीही दिवस बाजूला काढून ठेवू शकते, याले म्हणते पॉकेट नकाराधिकार. जमन हा, झालं का? हे झालं का? हां, लक्ष द्या. हे समजलं? काही कोणाला प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? हां, काही कोणाला प्रॉब्लेम? बंद कर रे.